सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका गावामध्ये एक लहान मुलगा राहायचा. त्याचा देवावरती प्रचंड विश्वास होता, कारण मुळातच त्याच्या घरातलं वातावरण हे खूप धार्मिक होतं. एके दिवशी या मुलानं घरामध्ये एक वेगळाच हट्ट धरला. मला देवाला पाहायचंय, मला देवाला भेटायचंय, मला देवासोबत जेवण करायचंय, माझ्या हातानं त्याला 2 घास भरवायचे आहेत. घरातल्यांनी त्याची खूप समजूत काढली, पण तो आपला हट्ट सोडायला काही तयारच होईना. शेवटी कोणीतरी त्याला सांगितलं की अरे देव हा देवळामध्ये असतो, तो तुला भेटायला इथं कसा बरं येईल. कोणाच्याच उत्तरानं त्याचं समाधानही होईना आणि तो आपला हट्ट सोडायला तयार देखील होईना. एके दिवशी शनिवारी सकाळची शाळा होती. तो शाळेमध्ये गेला. आपल्यासोबत नेलेला डबा त्यानं खाल्लाच नाही. देव हा देवळामध्ये असतो हे त्यानं ऐकलं होतं, म्हणून आपण त्या देवाला भेटायचंच असा निश्चय करून शाळा सुटल्यानंतर तो गावामधल्या देवळात गेला. तिथं जाऊन त्यानं देवाला प्रार्थना केली, देवा तू माझ्यासाठी धावत ये आणि माझ्या बरोबर माझ्या डब्यातले 2 घास खा, म्हणून त्यानं देवाला विनंती केली. त्या देवळामध्ये तो कितीतरी वेळ बसून होता, परंतु देव काही आलाच नाही. दुपार उलटून गेली तरी सुद्धा देव आला नाही. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की कदाचित या देवळामध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे देव इथे आपल्याला येऊन दर्शन देत नाहीये. आणि म्हणून मग त्यानं विचार केला की गावापासून दूर गावच्या वेशीवरती जे एक देवाचं मंदिर आहे तिथे कदाचित गर्दी कमी असेल आणि तिथे आपल्याला देव नक्की भेटेल, तेव्हा आपण तिथं जाऊया. असा विचार करून तो त्या गावाबाहेरच्या देवळाकडे जाण्यासाठी निघाला. थोड्याच वेळात गावाच्या वेशीवरच्या त्या देवळापाशी तो जाऊन तिथे पोहोचला. तो मोठा निसर्गरम्य असा परिसर होता. शेजारून नदी वाहत होती. जिथे त्याच्या गावाची वेस संपते तिथेच त्या देवाचं मंदिर होतं आणि तिथूनच पुढे दुसऱ्या गावाची वेस सुद्धा सुरू होत होती. त्या निसर्गरम्य शांत अशा परिसरातील त्या देवळामध्ये एक वृद्ध आजोबा बसलेले त्याला दिसले. त्यांच्याखेरीज तिथं कुणीच नव्हतं. त्यांच्याकडे बघून त्याला असं वाटलं की कदाचित देव देव म्हणतात ते म्हणजे हे आजोबाच असावे. आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी, आपल्यासोबत जेवण्यासाठी आलेला देव म्हणजे हे आजोबाच आहेत असं त्याला वाटून गेलं. त्यानं त्या आजोबांना विचारलं, आजोबा माझ्या डब्यातले 2 घास खाणार का? आजोबांनी त्याच्या त्या निरागस प्रश्नाला होकार दिला. त्या मुलानं मग आपला डबा उघडला आणि त्यातला खाऊ तो त्या आजोबांना भरवू लागला. आजोबांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. 2 घास पोटात गेल्यानंतर ते त्या मुलाला म्हणाले, बाळा तू देखील 2 घास खातोस का? असं म्हणून त्या आजोबांनी स्वतः खात असताना 2 घास त्या मुलाला देखील भरवले. डबा खाऊन झाल्यानंतर तो मुलगा म्हणाला की आता मला माझ्या घरी परतलं पाहिजे, माझ्या घरातले सगळेच जण वाट बघत असतील. असं म्हणून त्या मुलानं त्या आजोबांचा निरोप घेतला आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. घराकडे जात असताना तो बराच वेळ मागं वळून वळून पाहत होता. आजोबा त्याच्याकडे पाहून हसत होते आणि मुलगा सुद्धा आनंदानं त्यांच्याकडे पाहून हसत होता. तो मुलगा ज्यावेळेला घरी पोहोचला त्यावेळेला त्यानं घरातलं वातावरण पाहिलं. घरातले सगळेच जण त्याच्यासाठी चिंतेत होते, कारण शाळा सुटल्यानंतर तो दिवसभरात घरी आलेलाच नव्हता. ज्यावेळेला तो घरी पोहोचला त्यावेळेला सगळ्यांना बरं वाटलं. घरातल्या सगळ्यांना जेव्हा तो मुलगा खूप आनंदामध्ये दिसला त्यावेळेला त्यांनी त्याला विचारलं की बाळा तू दिवसभर कुठे गेला होतास आणि तू एवढ्या आनंदामध्ये का बरं आहेस? त्यावेळेला त्या मुलानं उत्तर दिलं की मी देवाला भेटण्यासाठी गावाच्या वेशीवरच्या त्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि खरं सांगू मला त्या ठिकाणी देव भेटला सुद्धा. त्यानं माझ्यासोबत डबा सुद्धा खाल्ला. त्याला मी 2 घास भरवले आणि त्यानं सुद्धा मला 2 घास भरवले. त्याचं आता खूप वय झालेलं आहे. कुठल्या कारणानं का होईना, कुठल्या रूपानं का होईना कोणीतरी त्या मुलाला भेटलं आणि त्या मुलाला देखील देव भेटल्याचा आनंद झाला. याचा घरातल्यांना खूप आनंद झाला. तिकडे ते आजोबा सुद्धा देवळामधनं निघाले. ते आजोबा सुद्धा शेजारच्या गावामधनं त्या देवळामध्ये आले होते. त्या आजोबांची परिस्थिती खरं तर खूप गरिबीची, खूप हलाखीची होती. ते 2 दिवसापासून उपाशी होते. ज्या वेळेला ते त्यांच्या गावामध्ये पोहोचले त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा तो विलक्षण आनंद पाहून लोकांनी त्यांना विचारलं, आजोबा तुम्ही आज इतक्या आनंदामध्ये का बरं आहात? त्यावरती आजोबा म्हणाले की मी गेले 2 दिवस उपाशी होतो. मला कुणी खायला देखील दिलं नव्हतं आणि म्हणून मग मला मनाला वाटायला लागलं की या जगामध्ये देव आहे की नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी गावाबाहेरच्या त्या देवळामध्ये गेलो होतो.
तिथं गेल्यानंतर मी देवाला म्हणलं की देवा, तू लहानशा मुंगीला सुद्धा उपाशी ठेवत नाहीस. मग जर तू खरंच असशील तर माझ्यासाठी खरंच धावत येशील का? आणि खरं सांगू, माझी प्रार्थना ऐकून देव बालक रूपाने धावत आला. तो माझ्यासाठी खाण्यासाठी घेऊन आला होता. त्यानं मला 2 घास भरवले आणि माझ्या हातनं सुद्धा 2 घास तो जेवला. आज मला तो देव भेटला. माझ्या मनातली श्रद्धा त्यानं जिवंत ठेवली आणि म्हणूनच मला आज खूप आनंद झालेला आहे. अगदी छोटीशीच ही गोष्ट, पण मनामध्ये जसा भाव असतो तसा देव भेटतो ही शिकवण आपल्याला शिकवून जाते. त्या मुलाला देवाला भेटायची इच्छा होती, त्याच्यासोबत जेवण करायची इच्छा होती. ती देवानं त्या आजोबांच्या रूपात पुरवली. त्या आजोबांच्या रूपामध्ये त्याला देव भेटला. तर या जगामध्ये देव आहे की नाही असा प्रश्न शेवटी त्या आजोबांच्या जेव्हा मनात निर्माण झाला, त्यावेळेला त्यांना त्या बालकाच्या रूपामध्ये देव भेटला. प्रत्येक वेळेला देव रत्नजडित किरीट कुंडले धारण करून चतुर्भुज रूप घेऊन आपल्या समोर येईल असं नाही. तो कुठल्या वेळी कुठल्या रूपात आपल्या समोर येईल हे खरंच सांगता येत नाही. आणि म्हणूनच आजूबाजूला असलेल्या माणसांमध्येच देव शोधावा म्हणतात ते यासाठी. ज्या क्षणाला आपल्या मनामध्ये देवाला भेटण्याचा विचार येईल त्यावेळेला आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसामध्ये तो देव शोधावा. तसंच एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला त्याच्या मदतीसाठी शक्य होईल त्यावेळेला आपण देव बनून जावं, ही शिकवण या गोष्टीमधून मिळते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.